खरोखरच हा ऐतिहासिक क्षण आहे. मी मगाशी म्हणालो तसं की या विनागुंडामध्ये आपलं पोलीस स्टेशन उघडणं हा खरोखरच गडचिरोली पोलिसासाठी एक त्यांच्या जे आत्तापर्यंतच्या अचिव्हमेंट आहेत त्या सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हटली तर काय वावगं ठरणार नाही. पण इथं येण्यासाठी ज्या जवानांनी ज्या अधिकाऱ्यांनी गेल्या 20 वर्ष जे त्यांचं शहादत दिली, त्यांचं त्याग बलिदान शौर्य तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक जो SP आहे त्याचं नेहमी स्वप्न राहिलेलं आहे की आपण विनागुंडामध्ये आपण पोलीस स्टेशन उघडलं पाहिजे. आणि SP निलोत्पल DIG अंकित गोयल यांचं मी कौतुक करतो की त्यांनी जे गेले अथक एक महिनाभरचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून सर्व जवानांच्या मेहनतीतून तर रस्ता तयार झाल्याने आज आपण हे इथे येण्यासाठी रस्ते नव्हते. मागचे 10 दिवसमध्ये आम्ही 18 किलोमीटरचे कच्चे रस्ते बनवून आज यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे. मागच्या 3 वर्षामध्ये आज इथे 10वा पोलीस मदत केंद्र आम्ही उघडलेलं आहे आणि त्यातून जवळपास 2800 स्क्वेअर किलोमीटरची सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आम्ही आज कोर अबुजमाड पेनिट्रेट करून इथे पोहोचले आहे. इथे नॅशनल हायवेचे काम रखडले होते, मोबाईल टावरचे काम रखडले होते. आमचे आल्यानंतर या एरियाचे पुढचे 6 महिन्यामध्ये सर्वांगीण विकास होता आपल्याला दिसणार आहे. विनागुंडा गावात पोलीस प्रशासनाने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करत ऐतिहासिक कार्य केली आहे. अवघ्या 24 तासांत उभारलेल्या नवीन पोलीस मदत केंद्रामुळे प्रशासनाचे हात आता अतिदुर्गम भागातील शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचून मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. गडचिरोली पोलीस दलाने अतिदुर्गम विनागुंडा गावात अवघ्या 24 तासांत नवीन पोलीस मदत केंद्र उभारले. 1050 जवान, 11 JCB, 10 ट्रेलर, 5 पोकलेन, 40 ट्रक आणि सिटी कमांडोच्या सुरक्षा कवचात हे केंद्र साकारले. या केंद्रामुळे आदिवासी क्षेत्रात सुरक्षेसह विकासाला गती मिळणार आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, विनागुंडा गावात नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे प्रशासनाचे हात आता अतिदुर्गम भागातील शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचतील. यामुळे केवळ सुरक्षाच वाढणार नाही तर या भागातील रस्ते, शिक्षण आणि आरोग्याच्या सोयींना नवी गती मिळेल. या केंद्राच्या सुरक्षेसाठी 4 अधिकारी, 56 अंमलदार, SRPF व CRPF तुकड्यांसह 200 विशेष कमांडोजचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे. या केंद्रामुळे आता बुंडेनूर नाल्यावरील पुलाच्या कामाला वेग येईल, ज्यामुळे पावसाळ्यात जो गावांचा संपर्क तुटत होता तो आता कायमचा जोडला जाईल. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल, 9 बटालियन CRPFचे कमांडंट शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राजजी तसेच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्यासह नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रोहन पाटील उपस्थिती होते. दीपक सुनतकर, आपकी आवाज न्यूज, गडचिरोली.